शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सचिन खुटले यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। समाजाशी आपली बांधिलकी असलेल्या युवा नेते सचिन खुटले यांनी आपला वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला। शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते तसेच सांगुर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन खुटले यांचा 32वा वाढदिवस बुधवारी अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। सचिनदादा खुटले सामाजिक विकास मित्र मंडळ यांच्या वतीने सचिन खुटले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्याचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सांगुर्ले गावचे सरपंच रविशेठ चोरगे, माजी सरपंच तसेच सचिन खुटले यांचे वडील गणेश खुटले, मनोहर घरत, काशीनाथ खुटले, संतोष पाटील आदी मान्यवरांसोबत स्थानिक ग्रामस्थ तसेच सचिन खुटले यांचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार विवेक पाटील यांनी युवा नेते सचिन खुटले यांचे कौतुक करीत समाजसेवेचे गुण त्यांना त्यांच्या घरातून मिळाल्याचे सांगितले। आणि या शुभेच्छा देत असताना त्यांनी जी आजपर्यंत जनतेची सेवा केलेली आहे तशीच सेवा फार मोठ्या प्रकारची सेवा त्यांच्या हातून घडो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। त्यांचे वडील श्री गणेश खुटले यांच्या आतापर्यंत त्यांनी जी काय जनतेची सेवा केली आहे तोच वारसा आज त्यांचे चिरंजीव पुढे चालवत आहेत। ही अतिशय आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे, कारण समाजसेवा करणं किंवा समाजसेवेचा वारसा पुढे ठेवणं, वडिलांच्या इस्टेटीवर मिलकतीवर हक्क सांगणारी सगळेच वारसदार मुलं असतात, पण वडिलांनी चालू ठेवलेल्या समाजसेवेचा सुद्धा वारसा पुढे चालू ठेवण्याचं काम सचिन खुटले यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे ते निश्चितच अभिमानास्पद आहे। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। रक्तदानाचं महत्व हे निश्चित जास्त आहे, विशेष करून आपल्या परिसरामध्ये हे विविध हायवे आणि औद्योगिकरणाच्यामुळे अतिशय फार मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात आणि हे अपघात होत असताना रक्ताची गरज ही फार मोठ्या प्रमाणावर लागत असते आणि ही रक्ताची गरज भागवण्यासाठी आपल्या विभागातल्या तरुणांनी विशेष करून रक्तदान करणं हे अत्यंत गरजेचं आहे। यावेळी सचिनदादा खुटले सामाजिक विकास मित्र मंडळ यांच्या वतीने चिंचवण गावातील महालक्ष्मी बचत गटातील महिलांना 51,000चा धनादेश आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते देण्यात आला। चिंचवण गावात वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या समाज मंदिराचे भूमिपूजन गणेश खुटले यांच्या हस्ते करण्यात आले। पनवेलमधील मिडल क्लास सोसायटीत 2 नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत। त्यामुळे आता या परिसरातील सुमारे 2000 नागरिकांची खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यापासून सुटका झाली आहे। वेळोवेळी वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे या सोसायटीतील नागरिक व व्यापारी त्रस्त झाले होते। नगरसेवक प्रीतम म्हात्रे व प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या प्रयत्नांमुळे 2 नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसविणे, जुन्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, भूमिगत वीज वाहिनी टाकणे ही कामे अवघ्या 2 महिन्यात येथे पूर्ण करण्यात आली। नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन गुरुवारी सकाळी महावितरणचे कार्यकारी अभियंता दिलीप खानंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपकार्यकारी अभियंता BR कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला। यावेळी नगरसेवक प्रीतम म्हात्रे, नगरसेवक प्रथमेश सोमण, सुमित ठक्कर, किंग्ज इलेक्ट्रॉनिक्सचे मालक प्रकाश शेठ, डॉक्टर मयुरेश जोशी, संजय गुरुजी, संदेश डिंगोरकर, विनायक बहिरा व सुनील मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। पनवेलमधील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी ही फार जुनी वस्ती आहे। सुरुवातीला या परिसरात 400 ते 500 कुटुंबे राहत होती, मात्र शहरीकरण वाढत गेले तशी येथील लोकवस्ती वाढली। पूर्वी 500 घरांना वीज पुरवठा होईल इतक्या क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला होता, मात्र आता कुटुंबांची संख्या वाढल्याने तसेच या परिसरात व्यापाऱ्यांची संख्या वाढल्याने एकाच ट्रान्सफॉर्मरवर ताण पडत होता। त्यामुळे दिवसभरात वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार घडत होते। रहिवासी आणि व्यापारी त्रस्त झाले होते। अखेर ऑक्टोबर 2011 मध्ये प्रीतम म्हात्रे व प्रथमेश सोमण यांनी पुढाकार घेऊन महावितरणचे अधिकारी, व्यापारी आणि रहिवासी यांची एक बैठक घेतली। यावेळी नागरिकांचा संताप पाहून 2 नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आश्वासन महावितरणतर्फे देण्यात आले होते। नगरसेवक प्रीतम म्हात्रे व नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 2 महिन्यातच 2 नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले। जुन्या ट्रान्सफॉर्मर्सची क्षमता वाढवून भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली, त्यामुळे
यापुढे येथील लोकसंख्या दुप्पट झाली तरी कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी एमएससीबीने नागरिकांच्या समस्यांची दखल घेतल्याबद्दल आभार मानले. सर्वप्रथम मी 20 ग्राहक मंचाचे खानंदे साहेब आणि कदम साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आम्ही 2 महिन्यापूर्वीच हे काम सांगून त्यांनी लगेच ते कार्यरत केलेलं आहे आणि आज इथे त्याचं उत्तर आपल्याला दिसत आहे. तर त्याचा मला मनापासून आनंद होतो, कारण मी सुद्धा इथे सोसायटीतलाच रहिवासी आहे आणि इथे सगळे रहिवासी उपलब्ध आहेत किंवा म्हणजे आता आहेत इथे की त्यांच्या समवेत त्यांनी आता त्याचा चार्ज पण दिलेला आहे. आणि अतिशय सोसायटीवाल्यांसाठी आनंदाची गोष्ट आजचा दिवस म्हणजे एवढा महत्त्वाचा आहे की जवळजवळ 20 लाख खर्च करून त्यांनी 1520 ग्राहकांपर्यंत ही वीज पोचणार आहे असं त्यांनी करून दिलेलं आहे. आणि त्याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे नक्कीच, पण ते सोसायटीवासियांसाठी हे सगळ्यांना मला इथे सांगायचं आहे आवर्जून. तळोजा येथील रॅपिड ॲक्शन फोर्सला नुकतीच 20 वर्ष पूर्ण झाली. या निमित्त खारघर पांडवकडा या परिसरात एका विशेष कार्यक्रमाचे व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नवी मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद, सिने कलाकार मकरंद देशपांडे व निवेदिता पोहणकर उपस्थित होते. जवानांनी धक्कादायक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली. तळोजा रॅपिड ॲक्शन फोर्सला 20 वर्ष पूर्ण झाली. या निमित्त खारघर जवळ पांडवकडा या परिसरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांना आमंत्रित करण्यात आले होते. सोबतच हिंदी चित्रपट कलाकार मकरंद देशपांडे व निवेदिता पोहणकरही यावेळी उपस्थित होते. यावेळी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली. आतंकवाद्यांचा कोणताही हल्ला परतवून लावण्याचे सामर्थ्य या जवानांमध्ये असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपलं ध्येय कसं गाठायचं हे रॅपलिंग या प्रकारातून त्यांनी दाखवून दिले. रॅपिड ॲक्शन फोर्स जवानासोबतच महिला फोर्सने आपले सामर्थ्य दाखवून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. या डेमॉन्स्ट्रेशनच्या कार्यक्रमात रॅपिड ॲक्शन फोर्सचे विशेष कौतुक सीपी जावेद अहमद यांनी केले. मामलों में इंटरनल सिक्योरिटी के और आज के हालात में सुरक्षा के बारे में जो भूमिका रही है, जो उन्होंने रोल प्ले किया है, जो रोल प्ले कर रहे हैं, वो बायसे फक्र है, जिसके लिए हम लोग वी आर प्राउड ऑफ यू एंड विल ऑलवेज बी प्राउड ऑफ यू. कायदा व व्यवस्था का जो बंदोबस्त है, जिसमें संवेदनशीलता है, उसमें विशेषकर बड़े बड़े शहरों में जैसे मुंबई में RAF अगर ना हो तो लगता है कि कोई चीज कम है. वी मिस दैट फैक्टर. और इसलिए आपकी जो भूमिका है वो हर साल बढ़ती चली गई है और आपने वो जिम्मेदारी है, वो भूमिका बहुत आला तरीके से निभाई है, जिसके लिए आपको फिर से एक बार हम अभिनंदन देना चाहेंगे, आपका सराहना करना चाहेंगे. हिंदी चित्रपट कलाकार मकरंद देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सर, हमें क्या है कि हम बहुत ही एक सामान्य लोग हैं, क्योंकि मुझे ऐसा लगता है कि मैं एक लेखक हूँ. अगर मुझसे कहा जाए कि आपका पेन खोलिए, रिफिल बाहर निकालिए, फिर से डालिए, उसमें भी 1 मिनट ले लूँगा. ये 5 सेकंड में कर लेते हैं. बंदूक को खोलिए तो अब क्या बात करें. और जिस तरह से ये खतरे से खेलते हैं उसके बारे में क्या कहना चाहेंगे. सर, खतरों से खेलने में मुझे नहीं लगता उनके लिए कोई खतरा है. जीवन जब बन जाता है खतरा तो फिर क्या करें. ये हम लोगों के लिए है खतरा, उनके लिए नहीं. यावेळी उपस्थित निवेदिता पोहणकर हिच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला. मैंने ऐसा कभी देखा नहीं था पहले, तो आई एम श्योर इट विल चेंज माय लाइफ. कुछ इन जवानों के लिए कहना चाहेंगे आप. आई एम वेरी प्राउड टू बी टुडे. आई एम वेरी प्राउड टू बी इन इंडिया एंड आई एम वेरी वेरी हैप्पी विथ व्हाट आई सॉ. कमांडर प्रशांत जांभोलकर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. हम लोग का जो है आज यूनिट को 20 साल पूरे हुए हैं, तो हमारा ये 20th रेजिंग डे था. इस उपलक्ष्य में हमने जो है ये डेमो किया था और ये हम लोग दिखाने के लिए कि हम लोग की क्या क्या क्षमता है, हम लोग क्या सब कर सकते हैं. हम लोग रेड, रेस्क्यू रिलीफ में अगर हम लोग को कहीं करना है तो वो, और ऑफकोर्स हम लोग का वेपन हैंडलिंग जो हमारा जो है बॉडी का हिस्सा हम लोग समझते हैं, तो ये उन सब चीज़ों को दिखाने के लिए था. हमारी जो है हम लोग कितना क्या कर सकते हैं. सबसे बढ़िया इसमें जो था, सभी तीनों चीज़ें बहुत बढ़िया थी, लेकिन इसमें एक नया जो था वो रैपलिंग था. आप ये पीछे देख रहे हैं, तकरीबन 300 फीट ऊंचा जो है ये वाटरफॉल है.
नेचुरल वो है, तो वहाँ पर जो है ये रैपलिंग किया, जवान वहाँ से नीचे आए। और सेकेंडली जो वेपन हैंडलिंग हुआ, आंखों पे पट्टी बांध के, और सभी जवानों ने तो आपने देखा ही होगा, लेकिन हमारी महिलाओं ने भी जो है आंखों पे पट्टी बांध के जो है वेपन हैंडलिंग का डेमो दिया। और 15 से 20 सेकंड। आयुष्यातील सर्वात महत्त्वाची परीक्षा म्हणजे 10वीची एसएससी बोर्डाची परीक्षा। या बोर्डाच्या परीक्षेची सुरुवात 1 मार्च पासून झाली। वर्षभर केलेल्या मेहनतीचं चीज या परीक्षेत मिळणाऱ्या मार्कांमुळे होणार असतं। या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही कारणास्तव अडचणी येतात, पण या अडचणीवर मात करत अनेक विद्यार्थी परीक्षा देण्याच्या स्पर्धेत जिद्दीने उतरले आहेत। गुरुवारपासून 10वीच्या एसएससी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत। या परीक्षेत लाखो विद्यार्थी बसले आहेत। यामध्ये काही विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम नसले तरी त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे। कृष्णा नावाचा हा विद्यार्थी, याला निसर्गाने 2च बोटं दिली आहेत, तरी त्यावर मात करून तो परीक्षा देत आहे। रोशनचा नुकताच एका अपघातात पाय फ्रॅक्चर झाला आहे, तरी यावर मात करून तो पेपर देण्यासाठी हजर झाला। याच्यासारखेच अनेक विद्यार्थी एसएससीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर हजर झाले आहेत। तसेच घरातल्यांनाही विश्वास वाटत आहे की हे विद्यार्थी चांगल्या मार्कानेही परीक्षा पास होतील। कर्नाळा आज तक परिवाराच्या वतीने 10वीच्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहाचा शेवट एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने होणार आहे। समितीचे कार्यकर्ते शहाजी भोसले यांचे चमत्कारामागील विज्ञान या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान होणार आहे। समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा हा समितीचा यामागील उद्देश आहे। व्याख्यान रविवार दिनांक 4 मार्च 2012 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता गोखले हॉल तळमजला पनवेल येथे होणार आहे। व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे। याचा लाभ पनवेलकरांनी घ्यावा असे समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे। जुईनगर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या एका चेंबरमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज नेरूळ पोलिसांनी व्यक्त केला असून याबद्दल अधिक तपास पोलीस करत आहेत। खून करून 4 ते 5 दिवस लोटले होते। परिसरातल्या दुर्गंधीमुळे या खुनाचा तपास लागला। 29 फेब्रुवारी रोजी जुईनगर रेल्वे स्टेशन लागून असलेल्या एका चेंबरमध्ये एका 22 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला। या युवकाला 8 फूट खोल चेंबरमध्ये टाकून या हत्येचा तपास लागू नये म्हणून त्याच्यावर मोठे दगड टाकण्यात आले होते। परिस्थितीजन्य पुराव्यावरून हे एक खुनाचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे। नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी एनएमएमसी हॉस्पिटलात पाठविले। या मृतकाबद्दलची माहिती कळावी यासाठी घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती। मृतदेहावरून लक्षात येते की हा खून 4 ते 5 दिवसाआधी घडला असावा। मृतदेह सडून गेल्याने सर्वत्र त्याची दुर्गंधी पसरली होती। या युवकाबद्दल हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंद असून 2 महिन्यानंतर त्याचे लग्न होणार होते। पुलिसांनी याबद्दल अधिक माहिती दिली। हत्या का मामला तो है, ऐसा लगता तो है। ऐसा जैसा कि बताया जा रहा है कि कोई कोपरखैरना में मिसिंग की शिकायत लिखाई गई थी किसी युवक के बारे में। कोपरखैरना में ये लड़का मिसिंग था। हाँ। 24 तारीख को मिसिंग हुआ था। अच्छा, तो आज उसका बॉडी मिला है। जैसा कि बताया जा रहा है कि कुछ दिनों के बाद इसकी शादी होने वाली थी। हाँ, शादी होने वाला उसकी। तो कोई प्रेम प्रकरण का कोई मामला तो नहीं है ये? वो अभी तहकीकात चालू है, अभी ये देखते हैं क्या। तो एग्जैक्ट कोपरखैरना का रहने वाला था? कोपरखैरना है तो आंध्र प्रदेश का, कोपरखैरना में रहता था उसके रिश्तेदार के पास। सर उम्र की बात की जाए तो कम से कम कितने साल का होगा ये? 20 साल का। या युवकाच्या नातेवाईकांकडून आमच्या प्रतिनिधीने अधिक माहिती जाणून घेतली। इतना तो पता नहीं, अभी इंक्वायरी करा तो बताया तो इधर आया। क्या नाम है उसका? क्या उम्र क्या होगी इसकी? उम्र क्या होगी इसकी? 22-23 साल। क्या करता था? रिक्शा ड्राइवर था? काम करता था। किधर काम करता था? कोपरखैरना साइड पे। राजूच्या खुनामागचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करीत आहेत। पनवेल येथील हिरकणी ग्रुप या संस्थेच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त
पनवेल व पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरातील महिला सक्षम व स्वावलंबी व्हाव्यात यासाठी उद्योग जगत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करीत आहे। महिलांना स्वयंरोजगार देणे, उद्योगासाठी लागणारा कच्चा माल पुरविणे व तो विक्री करणे अशा सर्व प्रकारचे सहकार्य हिरकणी ग्रुप संस्था करणार आहे। जागतिक महिला दिनानिमित्त हिरकणी ग्रुप संस्थेच्या वतीने आयोजित गरीब व गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती या संस्थेच्या संचालिका ॲडव्होकेट प्रार्थना सदावर्ते यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। यावेळी हिरकणी ग्रुपच्या संचालिका सौ रंजना अथणीकर, सौ कल्याणी बिदनूर, सौ सुनीता पाटील या मान्यवर महिला उपस्थित होत्या। आपल्या नियोजित प्रकल्पाची माहिती ॲडव्होकेट प्रार्थना सदावर्ते यांनी उपस्थित पत्रकारांना दिली। आपल्या सर्व स्त्रियांच्या विकासासाठी, आर्थिक सक्षमतेसाठी लवकरच 8 मार्च हा जागतिक महिला दिन आपल्या जवळ येऊन ठेपलेला आहे। या परिसरातील महिलांनी आपलं घरदार सांभाळून स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि घरदार सांभाळत असताना छोटा मोठा उद्योग करून आपल्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं यासाठी आम्ही गेल्या काही महिन्यांपासून सन 2011 पासून हिरकणी झेप यशाकडे असं एक बॅनर घेऊन पनवेल आणि नवीन पनवेलमधील तमाम महिला काम करत आहोत। यामध्ये ज्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतःचा विकास करण्याची गरज आहे अशा महिलांनी छोटे मोठे रोजगाराचे उद्योग शिकावे, त्यांना त्यासाठी प्रशिक्षण देता यावं आणि त्या प्रशिक्षणातून स्वतःची कौशल्य त्यांनी विकसित करून आपल्या घरामध्येच किंवा या केंद्राच्या मार्फत काही वस्तूंची निर्मिती करावी। त्या वस्तूंसाठी एक विक्री केंद्र आम्ही लवकरच सुरू करणार आहोत आणि त्यातूनच महिलांना जे काही अर्थार्जन होईल आणि त्यांचा विकास साधता येईल अशी आमची अपेक्षा आहे आणि स्वप्न आहे। तर ह्या हिरकणीच्या माध्यमातून आम्ही पिठे तयार करणे, मसाले बनवणे, फिनेल बनवणे, वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या बनवणे, बॅग्स बनवणे, आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टी रोजच्या उपयोगातल्या आपल्याच महिलांनी बनवाव्या आणि आपल्या इथल्याच मार्केटमध्ये त्या विकल्या जाव्यात आणि एक आर्थिक स्वयंभू अशी चळवळ इथल्या इथे राबवता यावी या दृष्टीने आम्ही सगळ्याजणी कार्यरत आहोत। तर अशा सर्व महिलांनी आमच्याकडे संपर्क साधावा आणि आपल्याला कुठल्या प्रकारचं स्वतःचं कौशल्य विकसित करावयाचं आहे ते आम्हाला सांगावं। तशा प्रकारचं प्रशिक्षण इथे आपण उत्तम अशा ट्रेनर्सकडनं त्यांना देणार आहोत। त्या वस्तू शिकायला लागल्यानंतर त्याचं असणारा कच्चा माल किंवा रॉ मटेरियल उपलब्ध करून देण्यात येईल। वस्तू मार्केटमध्ये सहज विकली जाईल इतक्या गुणवत्तेची कशी बनवावी याविषयी इथे ट्रेनिंग दिलं जाईल आणि वस्तू विक्रीची सोय आपण करणार आहोत। तर अशा सगळ्या ह्या प्रवासामध्ये स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वयंभू करण्यामध्ये ज्या आपल्या परिसरातील महिलांना आवड आहे, रुची आहे किंवा गरज आहे अशा महिलांनी आमच्याशी संपर्क साधावा असं आम्ही या महिला दिनाच्या निमित्तानं आवाहन करू इच्छित आहोत। मी स्वतः प्रार्थना सदावर्ते, फोन नंबर आहे 93 222 69 551, सुनीता खरे, फोन नंबर आहे 99 69 430 235, मानसी वैशंपायन 98 20 38 34 29, विजया एरंडे मॅडम 99 69 730 878, रंजना अथणीकर 93 220 14 233, कल्याणी बिदनूर मॅडम 2 745 42 71 अशा महिलांशी आपण संपर्क साधावा। कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे कर्नाळा